दारू माफियांनी घेतले 2 जीव. उत्पादन शुल्क विभागाच्या भ्रष्ट कारभारामुळे मारेगाव मृत्यूच्या उंबरठ्यावर. मारेगाव तालुका सध्या दारूच्या नशेत नव्हे तर मृत्यूच्या जबड्यात सापडला आहे. तालुक्यात सर्रास विकल्या जाणाऱ्या विषारी देशी दारूने आज एका 31 वर्षीय तरुणाचा बळी घेतलाय, तर 35 वर्षीय तरुण मृत्यूशी झुंज देत अतिदक्षता विभागात अखेरच्या घटका मोजत आहे. भर जवानीत मुलांची मृतदेह पाहण्याची वेळ माता पित्यांवर आली असताना जिल्हा प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र अर्थपूर्ण तडजोडी करण्यात मग्न आहे. हे प्रशासनाचे अपयश नसून हा एक प्रकारे प्रशासकीय प्रायोजित नरसंहार आहे. अवैध दारूच्या प्रत्येक अड्ड्यावरून पोहोचणारे हप्ते या अधिकाऱ्यांचे डोळे आणि तोंड दोन्ही बंद करत आहे का? जर उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक प्रशासन जबाबदार असेल तर हे विषारी दारूचे अड्डे उघडपणे कसे चालतात? कारवाईच्या नावाखाली केवळ नाव नोंदवून नाममात्र दंडाची कारवाई करणारा विभाग आता या तरुणांच्या मृत्यूला जबाबदार का नाही? त्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रत्येक भ्रष्ट अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा. तालुक्यात विकल्या जाणाऱ्या देशी दारूच्या मालाची गुणवत्ता शून्य आहे. यात विषारी रसायने मिसळली जात असल्याची दाट शक्यता असून या मालाची क्वालिटी कंट्रोल विभागाकडून तत्काळ वैज्ञानिक तपासणी करण्यात यावी. जी दुकाने हा जीवघेणा माल विकत आहे त्याचे परवाने कायमचे रद्द करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जन आंदोलनाचे रूप धारण करत आहे. अवघ्या 30 ते 35 वयोगटातील तरुणांची राख रांगोळी होत असताना अधिकारी मात्र आपल्या खुर्च्या उभवत बसले आहे. ज्या तरुणांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी होती त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. या दारू माफियांचे वरदहस्त नक्की कोणाचे आहे? जनतेच्या जीवावर उठलेल्या या नराधमांना संरक्षण देणाऱ्यांचे चेहरे आता जनतेसमोर उघडे पाडण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने जर तातडीने संपूर्ण तालुक्यातील हे सर्व विषारी अड्डे उद्ध्वस्त केले नाहीत आणि याला जबाबदार असणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे निलंबन केले नाही तर मारेगाव वार्ता जनतेला सोबत घेऊन या भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल. मरणासन्न स्थितीत असलेल्या तरुणाचा श्वास थांबला तर त्याची जबाबदारी स्वीकारायला जिल्हाधिकारी कार्यालयातील खुर्चीवर बसलेले अधिकारी तयार आहेत का? याचे उत्तर प्रशासनाला द्यावेच लागेल. मारेगाव वार्ता सचिन मिश्रा, मारेगाव, यवतमाळ.